नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ चैत्र पौर्णिमेचा आहे. पौर्णिमा गुरुवारी होती त्या दिवशीचा आहे. आणि त्या दिवशी ही कवड्यांची पण स्थापना केली होती. व्हिडिओ करून ठेवला होता पण एडिट करायचा राहिला होता म्हणून आज व्हिडिओ म्हणलं एडिट करून हे करा, अपलोड करा. चैत्र पौर्णिमेला तुळजापूरून कवड्या आणलेल्या होत्या. 7 कवड्या होत्या. त्या कवड्यांची पण स्थापना करायची होती आणि श्रीयंत्रावर कुंकवार्चन पण करायचं होतं. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं थोडीशी पूजा कशी करते मी ते. सकाळी सकाळी आधी सर्वांचे डबे करून दिले, कपडे मशीनला टाकून दिले, सगळे कामावरून मग निवांत पूजा करायला बसली. श्रीयंत्रावर आज श्रीयंत्राची आधी स्थापना केली होती मी. फक्त मला अभिषेक करून कुंकुमार्चन करायचं होतं. मग आधी देव मस्त सगळे घासून घेतले. उतरंड होती माझ्या, उतरणीचं पण तांदूळ बदललं होतं आणि श्रीयंत्राचं पण आणि अन्नपूर्णाचं पण सगळं तांदूळ आणि अमावस्या पौर्णिमेला बदलत असते. मग पौर्णिमा होती म्हणून मला चला सगळ्याचं तांदूळ बदलून घ्यावं. मग त्या दिवशी तांदूळ पण बदललं. उतरणमधले सगळं देव साफ करून घेतले मस्त. आणि मग श्रीयंत्रावर आधी पाण्याने मग पुन्हा दुधाने अभिषेक केला. अभिषेक करून झाला कुंकाच्या पण कुंकानं पण अभिषेक करून घेतला होता. मग श्रीयंत्राचा अभिषेक करून झाल्यावर कवड्यांचा पण अभिषेक केलं. कवड्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देते. समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध ह्या नात्या कारणावरून लक्ष्मीशी जोडला जातो. इतकेच काय तर देवीची पूजा करताना त्या वस्तूंचा उपयोग केला जातो. याच कारणावरून देवी लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे. सगळे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी साधा सोपा उपाय पण परिणामकारक आहे तो कसा करायचा ते पाहणार आहोत. तर पिवळ्या कवड्यांचा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि लक्ष्मी आलेली ती बाहेर जात नाही. आपल्याला सर्वांना माहीतच असेल की कवडींचा उपयोग हा पुरातन काळातून लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन प्राप्तीसाठी, लक्ष्मी आलेली ती स्थिर राहण्यासाठी केला जातो. तर या उपायासाठी आपल्याला 5 किंवा 7 या संख्येमध्ये पिवळ्या कवड्या लागत असतात. तर कोणी 5, 7 किंवा 11 या संख्येमध्ये घेत असतात. तर ही संख्या विषम संख्या आहे. त्यामुळे 5, 7 किंवा 11 या संख्येमध्ये घ्यायच्या असतात. तर मी 7 कवड्या घेतलेल्या आहेत. तर या कवड्या आपल्याला पिवळ्याच पाहिजे असतात. जर तुमच्याकडं कवड्या पिवळ्या नसतील, पांढऱ्या असतील तर त्याला तुम्ही केशर आणि दुधात थोडा वेळ भिजवून घालून आणि हळद पण थोडं टाकून भिजू घालून पण तुम्ही पिवळ्या करू शकता. पण म्हणतात की पिवळ्याच कवड्यांची पूजा केली पाहिजे घरात. मग कवड्यांना पण अभिषेक करून घेतला. आधी पाण्याने केला, मग पुन्हा दुधाने कवड्यांना पण अभिषेक करून घेतला. आणि मग नंतर थोडंसं डिश माझ्याकडे थोडी छोटीच झाली होती. मला नंतर नवीन आणता येईल. नवीनच आणलेली होती श्रीयंत्राची पण आणि कवड्यांची पण डिश माझी नवीनच होती. पण म्हणलं थोडी छोटी होत होती कवड्यांची डिश. पण मंदिरात पण बसणार आणि मी बाहेरच ठेवली ती माझा मंगल कलश आहे ना त्याच्याजवळच ठेवली होती. मंगल कलश पण भरून घेतला होता, पौर्णिमा होती म्हणून. मंगल कलश पण भरून झाल्यावर मग कवड्यांची पण पूजा करून घेतली. आधी छोट्या डिशमध्ये थोडंसं तांदूळ टाकलं आणि त्याच्यावर हळदी कुंकू, पांढरे तांदूळ ठेवू नये म्हणतात म्हणून मग थोडेसे हळदी कुंकू त्याच्यावर टाकले. हळदी कुंकू टाकून झाल्यावर मग त्याच्यावर तांदळावर हळदी कुंकू टाकून मग त्याच्यावर कवड्यांची स्थापना केली होती. मस्त कवड्यांची पूजा करून झाल्यावर धूपदीपांचा ही केलं आणि मस्त पूजा केली. मग कुंकुमार्चन पण करायला घेतलं. पौर्णिमा होती त्या दिवशी मग कुंकुमार्चन पण केलं होतं. घरात पूजा केलं की मस्त वाटतं घरात. यामधल्या 2 बोटानं करतात कुंकुमार्चन. मस्त असं कुंकुमार्चन केलं. कमळगट्ट्याची माळ आणि श्रीयंत्र मी अक्कलकोटला गेली होती तेव्हा अक्कलकोटवरूनच आणलं होतं श्रीयंत्र. आणि कमळगट्ट्याची माळ पण तिकडूनच आणली होती. आणि तुळजापूरून कवड्या घेतल्या होत्या. आणि गाणगापूरला गेल्यावर दत्त महाराजांची मूर्ती घेतली होती. मग ती स्थापन करून झाली. ती माझी कवड्यांची स्थापना करायची राहिली होती. मला चैत्र महिन्यातच करायची होती पौर्णिमेला, म्हणून मी ते कवड्यांची पूजा करायची राहिली होती. मग सकाळी हे पण करून घेतलं होतं. उंबरट्याला हळदीचं लेपन. माझं उंबरटा ह्याचा कळप्याचा, त्याच्यामुळं त्याच्यावर तेवढं सुंदर दिसत नव्हतं. पण मी करत असते गुरुवारी शुक्रवारी पौर्णिमा अमावस्येला जसं सणावारच दिवशी मी करत असते उंबरट्याला हळदीचं लेपन केलं की म्हणतात नकारात्मकता बाहेर जाते, आतमध्ये येत नाही म्हणतात. हळद आणि हे घेतलं होतं गोमूत्र. मस्त अशी हळदीचं लेपन करून झाल्या. छोटीशी रांगोळी पण काढली होती. रांगोळी काढून झाल्या मग मधली पूजा केली. मधली पण पूजा खूप छान झाली होती आज पूजा. देवपूजा करून मस्त तेजसने मला फुलं पण आणून दिले होते.
हार काय भेटला नाही, पण फुलं वाहिली आणि मस्त अशी पूजा झाली. पूजा केली की घरात छान वाटतं. संध्याकाळी शेवायची खीर करून नैवेद्य दाखवला, देवीचा आवडीचा दुधाची ही केली ती खीर केली ती शेवायची. पूजा कशी झाली ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि हो ताईनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.